हॅलो चला छोट्याशा ब्रेक नंतर छोटासा लंच ब्रेक नंतर होते लगेचच मॅचला सुरुवात. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे जाळं टाकायचं आहे. आता नवीन मॅच येते फ्रेश मॅच आपल्या समोर येते. कमळगड फायटर्स 11 वर्सेस कृष्णामाई. यस इथे एक सूचना आहे कमिटीला की आमच्या डाव्या हाताला संतोष दादा आपला अध्यक्ष पश्चिम भाग पूर्ण असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते आपली वाट पाहत आहेत. तरी कमिटीतील सर्व सभासदांनी डाव्या हाताला टॉस का बॉसच्या समोर यायचं आहे. चला फ्रेश मॅचला होते सुरुवात. कमळगड फायटर्स 11 वर्सेस कृष्णामाई 11. कृष्णामाई संघाचा विचार केला तर रमेश दादा चोरळ यांच्या मालकीचा संघ आहे आणि तदनंतर कमळगड फायटर्स म्हटलं तर महेश दादा स्वतः संघ मालक त्यांच्या मालकीचा संघ आहे आणि मला वाटतं स्ट्रायकर गोलंदाज म्हणून ज्यांचं नाव आहे ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते स्वतः संघ मालक. येस आता मात्र इथे काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय. चावया मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. पहिल्या चेंडूला श्री गणेश आया होते. काय होईल या चेंडूवरती. चेंडू पकडला 2-3 बुटांमध्ये चेंडू पकडला. इथे अपील केले अपील पंचांची आणि इथे मात्र यश आलं यश प्राप्त झालंय. काही समजलं नाही बॅटरला सुद्धा काही समजलं नाही. तदनंतर पंचांचं बोट आकाशाकडे गेला. यस इथे शहानिशा केली जाईल मित्रांनो. कोणीही जवळ जायचं नाही. आपण आपल्या विकेटवरती फील्डवरती राहायचं आहे. पंचांचा निर्णय येईल तदनंतर 7-12 वरती नोंद केली जाईल. काय झाले काय घडलं या पहिल्या चेंडूवरती मित्रांनो. जोरदार अपील झाली आणि अपील मला वाटतंय फेटाळली आहे. होतात चुका होतात मित्रांनो. आपण माणूस आहे आणि माणूस प्रत्येकाकडून चुका होत असतात. संतोष दादा सकपाळ आणि राहुल सर काय भैरवनाथ 11 जे स्वतः संघ मालक आहेत. सकाळच्या सत्रामध्ये राहुल सर आले नव्हते. नंतर लंच टाइम मध्ये आम्ही पाहिलं विचारलं तर सांगितलं त्यांनी की आम्ही थोडे बाहेर गेलो होतो. खूप साऱ्या मॅचेस आहेत आणि स्वतः संघ मालक म्हटलं ना मित्रांनो तर तहान भूक सगळं विसरावं लागतं. आपल्या संघासाठी ग्राउंड वरती हजर राहावं लागतं. मैदानाच्या बाहेर बसून चेअरअप करावं लागतं. इथे संघ मालक महेश स्वतः निघालाय. आता मात्र डान्सिंग ग्राउंड विकेट. काय होत आहे इथे गरज नव्हती. थ्रोची गरज नाहीये मित्रांनो. डोकं शांत ठेवून संयमी क्रिकेट खेळावं लागेल आणि इथे मात्र अजून देखील पहिल्या धावेच्या शोधात आहेत कृष्णामाई 11. आपल्या गावातून जी मुंबईला ट्रॅव्हल जाते ना मित्रांनो त्या गावचे स्वतः संघ मालक आहेत रमेश सोरठ दादा. एक चांगली सेवा करतायत पूर्ण पश्चिम भागाची मित्रांनो. मुंबईला जाण्यासाठी त्या ट्रॅव्हल्स त्यांनी नियोजन केलंय आणि सर्वांसाठी आपल्या चेंडू बॅटवरती आदळलाय. चाललाय हवेत उभा राहिलाय. आता मात्र काय होतं इथे परत एकदा धरणीला दान होते चेंडू आणि एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली गेली जाते. मित्रांनो क्रिकेट मध्ये सूत्र कॅचेस विन मॅचेस हे तुम्हाला डोक्यात ठेवूनच खेळायचं आहे. कारण तुम्ही पाहिलंय जर कोणत्याही फलंदाजाची कॅच सुटली ना मित्रांनो त्यानंतर तो आपले रंग उधळायला सुरुवात करतो आणि त्यानंतर जर सेट झाला तो बॅटर तर नंतर क्रिकेटमध्ये मित्रांनो भूकंप येऊ शकतो. धावांचा डोंगर उगरला जाऊ शकतो. परत एकदा महेश निघालाय वैभवसाठी. वैभव सज्जा स्टान्स पहा काय सुरेख आहे. इथे मात्र उपयोग केलाय स्टान्सचा. चेंडू हवेत उभा. इथे मात्र दुसरा तिसरा अटेम्प्ट फेल होते आणि चेंडू चकमा देतोय हाताला. इथे काय घडतंय मित्रांनो मी वारंवार सांगत असतो कॅचेस विन मॅचेस. चेंडू वरती शेवटपर्यंत नजर ठेवायची होती. 2 धावा. काय सुरेख मित्रांनो. क्षेत्ररक्षक सजवलंय पण त्या गोलंदाजाला त्या क्षेत्ररक्षकाची साथ नाहीये मित्रांनो. आपलं इथे एक आमची एकी आणि हेच आमचे बळ आहे मित्रांनो. ग्राउंडच्या आतमध्ये मैदानामध्ये देखील लढाई लढत असताना आमची एकी आमचे हेच बळ
हेच आमचे बळ आपल्याला दाखवायचं आहे. त्या गोलंदाजाला मित्रांनो तुमची साथ हवी असते. 2 चेंडूवरती 2 झेल सुटल्या गेल्या आहेत. वैभव नावाचा पठ्ठा धुरंदर बोरगाव गावचा गलीमध्ये फटका खेळला गेला. इथे मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि आता एका धावेवर समाधान मानल्यानंतर धावसंख्या होते ती 5. अजून देखील पहिला मासा गळा लावायचा आहे. पहिला 4 का माफ करा 4 ना 4 येस. स्कोर आमचे स्कोरर आहेत पिंटू फनसय. एक चांगलं व्यक्तिमत्व दसवडी गावचं शांत संयमी व्यक्तिमत्व आमचे आत्तेबाहू आले तर या मॅच साठी दुपारनंतर स्कोरर साठी परत एकदा महेशाचा सुरेख गोलंदाज वेगावरती स्वार होऊन चालला हा गोलंदाज. धावली गावचा पट्ट्या आहे. यस षटक समाप्तीचा इशारा येतोय स्वतः संघ मालक मित्रांनो आणि स्वतः संघ मालक आणि स्वतः ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तेवढं सोपं नाहीये मित्रांनो. पूर्ण प्रेशर असतो. मॅचचा प्रेशर असतो. टुर्नामेंटचा प्रेशर असतो. त्यानंतर या सगळ्यांमधून बॉलिंग करायची असते बॅटिंग करायची असते. तुम्ही फ्री असाल ना तुमच्याकडे कोणतं पद नसेल ना कॅप्टन नसाल व्हाईस कॅप्टन नसाल मालक नसाल त्यानंतर तुम्ही फ्री खेळू शकता. पण इथे मात्र स्वतः संघ मालक होऊन खेळणं तेवढं अवघड. गोलंदाजी काय सुरेख हाताळले. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या मित्रांनो फक्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या 4 आणि कर्णधाराचा माना फिरल्यात नजरा फिरल्यात स्थिर झाल्यात विकास नावावरती. दुसरं षटक वैयक्तिक पहिला विकासच्या नावे. विकास जाधव मॅन फ्रॉम परतवडी आज नेतृत्व करतोय. त्याच गावावरती त्याच गावाकडे जर वरती पाहिलं ना मित्रांनो तो देखील स्वतः संघ मालक. इथे काय जबरदस्त असं नियोजन आहे दोघांचं. स्वतः संघ मालक आहेत आणि अष्टपैलू खेळाडू. परतवडी गाव जर म्हटलं तर आपण थोडीशी मान उंच गेली तर मित्रांनो वरती आपल्याला कमळगड दिसतो आणि त्याच गावचा सुपुत्र आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व. एक शांत संयमी पश्चिम भागातील व्यक्तिमत्व आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा हा संघ. धन्यवाद महेश दादा विश्वदादा आपला व्हेकल आमच्यासाठी भोजन घेऊन आलं तर आपलं सुद्धा आभार धन्यवाद. आता मात्र काय काय झालंय काय सुरेख चेंडू पडला त्यानंतर मात्र इथे नशिबाचा थोडासा कौल आणि इथे काय दगा फटका होण्याआधी मिसफिल्ड होते. थोडा निशाणा चुकावा होता मित्रांनो. बायच्या स्वरूपात धावा येत आहेत. हे ग्रामीण क्रिकेट म्हटलं ना की असं मित्रांनो पाहायला जरूर मिळतं. थोडासा राग असतो डोक्यामध्ये क्षेत्ररक्षकाच्या आणि त्या रागामध्ये ना ओव्हरथ्रो झाला की नक्कीच इथे धावा येत असतात. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होत असते. इथे तो प्रत्यय आला धावा तसंच झालं. लेग बायच्या स्वरूपात धाव आली. विकास स्वतः संघ मालक पूर्णतः जबाबदारी घेऊन वैयक्तिक दुसरं षटक आणि स्वतःचा पहिलं षटक घेऊन जातोय तो विकास बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे जवळजवळ 3रा अटेम्प्ट फेल होतोय. इथे मात्र काय मला वाटतंय ना हाताला तेल लावून आले त्या क्षेत्ररक्षक मित्रांनो. तुम्हाला साथ द्यावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये स्वतः महेश होता. महेशला साथ दिली नाही. 2 झेल सोडले गेले. महेश गेला त्यानंतर विकास आला. स्वतः संघ मालक आले आणि परत एकदा दुसऱ्या संघ मालकाने झेल सोडला. तुम्ही जर मित्रांनो पुढे लागताय ना लीडर जर नेता कसा असावा तुम्ही पुढे लागताय ना तर तुम्हाला अशी कामगिरी करायची. तुम्ही स्वतः संघ मालक आहात. 2 षटक तुम्ही हाताळताय आणि 3 जवळ कॅच मिस करताय. अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात आहेत. एक जबरदस्त बॅटर आहे पश्चिम भागांमधलं दोन्ही. इथे मात्र थोडंसं फ्रस्ट्रेशन दिसतंय. चेंडू उसळी मात्र बॅटवरती क्षेत्ररक्षकाचा पुरेपूर 100% प्रयत्न. इथे मात्र दाद द्यावी लागल. क्षेत्ररक्षण केलं जाते प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते परंतु अपयश येतं. वारंवार झेल सुटलेत. 3 झेल सुटलेत मित्रांनो. इथे याचा मोबदला इथे याचा फायदा मिळतोय का कृष्णाबाई 11ला पाहायला मजा येईल येणाऱ्या 2 षटकांमध्ये. मित्रांनो क्रिकेट मध्ये मी सांगत असतो कॅचेस विन मॅचेस हे समीकरण मित्रांनो तेवढंच खरं ठरत असतं. प्रत्येक वेळेस आपण पाहिलं इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस पाहिल्यात. ग्रामीण क्रिकेट पाहिलंय आणि आता इथे ऑफ स्टिकच्या दिशेला सरसावला फलंदाज. बॅट वरती चेंडू आदळला. क्रॅकिंग साऊंड क्रिएट झाला. येथे मात्र 5 गणी एंडला येतो एक खणखणीत चौकार मित्रांनो. सीमारेषेला आग लावणारा एक बाहुबली चौकार येतोय. पहा मी म्हटलं होतं ज्याप्रमाणे कॅचेस सोडल्या ना त्यानंतर मात्र चुकीला माफी नाहीये. बॅट वरती चेंडू आदळला आणि इथे राहुलला चेंडू मिस करतोय. रेस जिंकले चेंडूने. राहुल अपयशी झालाय चेंडू अडवण्यात आणि आलाय तो खणखणीत चौकार.
जाऊया धाव फलकावरती. धाव संख्येने उसळी मारली. आता होता इथं 13 धावा. कहर पाहायला मिळेल का? या कॅचेस जे सोडल्यात ना त्यांचा कहर कितपत पाहायला मिळेल. इथे मात्र परत एकदा फटका साथ जावलाय. आता मात्र चेंडू खाली. राहुल इथे सुरक्षित हात राहुलचे. आता चुकीला माफी नाहीये. दाखवून दिलंय राहुलने या लीग मध्ये का सर्वात महागडा जवळजवळ 27,000 पॉइंटला विकेट घेतलेला हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू वैगाव गावचा झेल टिपतोय. सुरेख मित्रांनो झेल आणि पहिला विकेटचं पतन होत आहे. कृष्णामाई संघाला पहिला धक्का, पहिला हादरा बसतोय. डीजे सुट्टीवर गेलाय काय? इथे मात्र आता वारंवार झेल सुटत होते, वारंवार जीवदान मिळत होते, परंतु इथे राहुल चे सेफ हँड मित्रांनो. आणि इथे कोणतीही करत नाही चुकी आणि होतंय विकेटचं पतन. पहिल्या विकेटच्या पतनानंतर फलंदाज नवीन पाचारण करण्यात आलंय त्याला. ऋषी हा काय जबरदस्त बॅट स्विंग होती. जर बॅटच्या रडार मध्ये आला असताना चेंडू मित्रांनो तर परत एकदा समालोचन कक्षाला मानवंदना देणारा फटका आला असता, एक नेत्र दीपक फटका आला असता. परंतु इथे मिस टाइम होतोय, मिस स्ट्रोक होतोय आणि का षटक संपतोय. विकासाचा सुरेख षटक हाताळला मित्रांनो. विकेट पडल्यानंतर एक ऑफस्टिकला टाकलेला चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला आणि मिस झाला ऋषीकडून. तेरा धावा धाव फलकावरती. इथे मात्र आता आलाय तो सुनील आणि फटका सजवला गेलाय. इथे मात्र कोणताही चान्स नाहीये, परंतु नैसर्गिक अडथळा येतोय आणि नैसर्गिक अडथळा आल्यामुळे इथे मात्र आता त्याचा खावयाचा भोगावा लागतोय फलंदाजाला. धावा येत आहेत त्या. किती धावा पंच? 2. जवळ विदाउट फील्ड मित्रांनो 2 धावा सेव्ह झाल्यात. आणि सुनील टू वैभव स्लोवर पद्धतीचा गोलंदाज आहे. बोटाची जादू आहे, कला आहे, क्षमता आहे. इथे मात्र लॉब केलाय, चुकीला माफी नाहीये. आता मात्र क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. राहुलच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू जातोय सीमा पार, आउट ऑफ द पार्क. आलाय खणखणीत षटकार. आता मात्र धाव संख्येने उसळी मारले. धाव संख्या झाली ती 1 बाद 21. बोटांची जादू फिरली गेली होती चेंडूवरती. चेंडू नजर ठेवली होती हातातून, चेंडू निसटेपर्यंत नजर ठेवली गेली होती. त्यानंतर काय सुरेख फटका सजवला, लॉब केला आणि काव कॉर्नरला षटका आलाय. वा भाई वा, काय फटका खेळलाय. परत एकदा आपटला चेंडू, थोडस स्लो केला, कळलं की लेग साईडला सरसवतोय. फटका खेळणार लेग साईडला. त्यानंतर सुनील पहा काय चपळाई मित्रांनो, गोलंदाजाच्या चपळाईला दाद द्यावी लागेल. इथे विकेटच्या मध्ये आपटला चेंडू, आपटला स्लो केला, दाद द्यावी लागेल, कौतुक करावं लागेल. घुटना टेक तमाशा देख फटका सजवला होता, परंतु मनसुबा पूर्णतः उधळून लावलाय सुनीलने. धाव संख्या झाली ती 21. ओहो हो, सुरेख फटका मित्रांनो. परंतु इथे आता काय होतंय, इथे परत एकदा झेल सुटतोय. सकाळी तेल लावले गेलं हाताला, परत एकदा गच्चाळा सत्र फ्रस्ट्रेट झालाय. मालक स्वतः मालक 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 डळे बघ आणि काय झालंय, तेल लावून सोडला चेंडू मित्रांनो. जवळ जवळ घात केलाय. काय बोलणार, कर्णधार नाराज असतील. स्वतः मालका हाताने का आपण झेल सोडताय वारंवार मित्रांनो. अशा चुकांची आपल्याकडून अपेक्षा नाहीये. प्रयत्न केले गेले होते, शेवटपर्यंत नजर होती चेंडूवरती, पण इथे घात झाला. अजून एक जीवदान येते. कॅचेस विन मॅचेस. तुम्हाला तुमचं याचं उत्तर मित्रांनो, मॅच संपली ना की तुम्हाला त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाहीये. सोनील निघाला परत एकदा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू, आवाक्याच्या बाहेर. पंचांचे हात झाले समांतर, धावा आल्या तवांतर. निर्धाव प्रकारचा चेंडू
क्रिकेट नियम क्रमांक 22चा उल्लंघन झालंय. अवांतर धावसंख्येत एकने वाढ होते. आता मात्र धावा झाल्यात 24. एक सुरेख मारा आहे. काय स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. एका लाईटली अपील केली गेली. अपील फेटाळली आणि का बाईच्या स्वरूपात एक धाव येते. धाव संख्या होते ती 25. आता मात्र हाणामारीचा वेळ आली. हाणामारी करावी लागेल. चांगल्या प्रकारची धाव संख्या डोंगर उभा करायचा असेल ना मित्रांनो, या ग्राउंड वरती ना मी सांगतोय वारंवार. काल देखील मॅच पाहिली. आयोजित दह्याड गावची टुर्नामेंट होती आणि फायनलचा सामना होता बोरगाव वर्सेस वैगाव. इथे देखील मित्रांनो तसंच झालं. जवळजवळ 45 धावा 55 होत्या धावा मला वाटते. त्या देखील धावा जवळजवळ चेस केल्या गेल्या. बोरगाव संघ मला वाटते 12-13 धावांपासून वंचित राहिला तो संघ आणि हरला गेला तो संघ. फायनलचं तिकीट मिळालं होतं परंतु मॅच हारली गेली. चला जाऊ मैदानाच्या आतमध्ये. सूरज आला. एक नौका गोलंदाज. उंची कमी अंडरटीचा खेळाडू. इथे काय होतं, रेस जिंकतोय की काय. चेंडू फील्ड केली जाते. आता मात्र इथे चोटीचा अटेम्प्ट. चोटी धाव मित्रांनो. पळायचं होतं. फ्रस्ट्रेशन दिसतंय. वैभव आणि ऋषी मध्ये ताळमेळ नाही झाला. एकमेकावरती भडस काढली जाते. आता मात्र इथे संघ मालक महेश फ्रस्ट्रेशन झालं. थ्रो केला गेला. करेक्ट संधी आली. संधीचं सोनं केलं गेलं. डीजेला आमंत्रित करतो या. थकला असणार आहे. 3 धावा. किती 3 धावा पळून काढल्यात मित्रांनो. धावा पळून काढणं तेवढं सोपं नाहीये. ग्रामीण क्रिकेट आणि त्याच्यामध्ये आपला मे महिना आणि मे महिना म्हटलं की त्याच्यामध्ये उन्हाची झळ मित्रांनो. या धावा ना तुम्ही पळून काढल्यानंतर समजतं काय आहे ते. बाहेर बसून क्रिकेट पाहणं खूप सोपं आहे. सूरज निघाला. परत एकदा ब्लॉक होल पद्धतीचा ऑफ साईडच्या दिशेला फेकला चेंडू. 2 क्षेत्ररक्षक चितेच्या चपळाईने चेंडूवरती. नक्कीच इथे मात्र सर अजय जडेजा यांची आठवण, रवींद्र जडेजा सरांची आठवण करून देणारा हा क्षेत्ररक्षक राहुल वाडकर चितेच्या चपळाईने झेपवला गेला. दुसरीचा प्रयत्न होता पण प्रयत्न असफल. उधळून लावलाय. सूरज आता काय करतो या चेंडूवरती. छोटा गोलंदाज कमलगड फायटर साठी. इथे मात्र काय होते, हेलिकॉप्टर चेकआउट झाले. इथे मात्र चेंडू हवेत उभा आणि काय होते इथे सुरक्षित दस्ताना मध्ये संपुष्टात येते वैभवची खेळलेली. शॉट ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळत होते. वैभव बॅक टू द पवेलियन. नेक्स्ट बॅट्समन प्रमोद. मित्रांनो वैभवची जागा भरून काढण्यासाठी दसवडी गावचा सुपुत्र, एका सुरेख व्यक्तिमत्व. आता मात्र जबाबदारी आहे कृष्णा 11 ची. इथे निर्धाव पद्धतीचा चेंडू सांगता होते. हा छोटा गोलंदाज आहे मित्रांनो. हाईट कमी आहे आणि हाईट कमी असेल ना तर थोडी प्रयत्न करावी लागतात तुम्हाला. ज्या वेळेस तुमचा जो बॉल सुटतो खांद्यामधून, ज्यावेळेस तुम्ही बॉल टाकताना मनगटात ताकद असावी लागते आणि हाईट असेल तर त्याचा फायदा होतो. परंतु इथे छोटे गोलंदाज असतात त्यांना आपण स्पिनर जास्त पाहतो ते, पण इथे हा गोलंदाज पहा काय सुरेख असे गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. इथे मात्र काय घडलंय, दुसऱ्या धावेसाठी चौथी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातो. इथे होतंय परत एकदा विकेटचं पतन. रनआउटच्या स्वरूपात धक्का लागतोय डीजे.
सार्थक आव्हान मित्रांनो. पण क्रिकेटमध्ये ना जर आपण पाकिस्तान आणि इंडियाची मॅच पाहिली असाल ना, इंटरनॅशनल लेवलच्या मॅच मध्ये देखील मित्रांनो 55 वरती संघ गारद झाला होता. इथे मात्र जेवढ्या कमी धावा तेवढी मॅच कठीण होते. त्याचा प्रत्यय येईल का? कमळगड एक साईडला कृष्णामाई, एकाच साईडचे दोन्ही संघ मालक मित्रांनो. पण आज ठाकलेत उभे एकमेकांसमोर शत्रू म्हणून. काय होईल, काय घडेल या 24 चेंडूंवरती पाहण्यात देखण्याजोग असेल. यानंतर होणारी मॅच तेजदीप 11 आणि सन स्पोर्ट्स यानंतरची लगेचच मॅच आपल्या समोर येईल. टॉस करून घ्यायचा आहे दोन्ही कर्णधारांनी, याची नोंद घ्यायची आहे. टॉस का बॉस मध्ये यायचा आहे. जयराज दादा वाडकर आणि प्रवीण दादा वाडकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला, गोळेवाडी गावचे सुपुत्र आनंद गोळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला, टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. गोळेवाडी गावचे सुपुत्र आनंद गोळे यांच्या शुभ हस्ते लगेचच आपण नाणेफेकीचा कौल केला जाईल. टॉस का बॉस मध्ये यायचं आहे दोन्ही कर्णधारांनी. सन स्पोर्ट्स कर्णधार आणि तेजदीप 11चा कर्णधार. आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. थोडं पळत आहे मानव. यस, चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस्का बॉस मध्ये आमंत्रित केलंय तेजदीप 11 आणि सन स्पोर्ट्स. कोण कॉल करणार? यस, तेजदीप 11 कॉल करतोय. दादा स्विंग द कॉइन. यस, टॉस विन होतोय सन स्पोर्ट्स आणि नक्कीच आपण जाऊया विजेता कर्णधाराकडे. काय रणनीती असेल, कोणावरती जास्त विश्वास असेल, कोणता गोलंदाज हुकमी एक असेल? गोलंदाजीचं चांगलीच झाली आमची, पण आता बॅटिंगवरती थोडासा फोकस करेन आम्ही. चांगला स्कोर करायचा प्रयत्न करेन. तेजदीप संघाचा जर पाहिला सकाळपासून खेळ खूप जबरदस्त खेळ राहिलाय. अर्जुनदादा गोळे यांचा संघ मालकीचा आहे. कोणापासून वाचायला लागेल? कोणाची थोडीशी भीती आहे? कोणासाठी थोडी रणनीती आखली जाते? नाही, त्यांचे दोन्ही बॉलर चांगले आहेत. त्यांच्यापासून वाचायचा प्रयत्न करेन मी. यस, नक्कीच मी जातो दादांकडे. दादा, या थोडं आयोजनाविषयी दोन शब्द आपल्या मुलाचे आणि छोट्या खेळाडूंसाठी, आयोजक कमिटीसाठी 2 शब्द. खरोखर आज जे धयाड गावानं आणि असोसिएशनने हे नियोजन केले, अति उत्तम प्रकारचं असं नियोजन आहे. सर्व खेळाडूंना इथं त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी हे आपलं 7वं पर्व आहे. सर्व खेळाडूंना एक त्यांचे खेळाचं कौशल्य दाखवण्याचं एक स्थान आहे आणि ते धयाड गावानं आणि असोसिएशन, आपल्या वाई असोसिएशननं उत्तम प्रकारे पार पाडले. त्यांचं माझ्या आणि माझ्या गावाच्या तर्फे हार्दिक असं स्वागत आणि आभार आहे. धन्यवाद दादा, आपले मोलाचे शब्द. जाऊया तेजदीप 11चा कर्णधार मानव वाडकर, मँग फ्रॉम वैगाव. टॉस लॉस झालाय आणि आता कशा प्रकारे रणनीती असणार आहे आपल्या डगआउट मध्ये? कशा प्रकारचं वातावरण आहे? आता आम्ही यांना कमीत कमी मारून देऊ. आमचं तर टार्गेट यांना 30च्या खालीच असणार, कमीत कमी द्यायचे. यस, नक्कीच कॉन्फिडन्सची दाद द्यावी लागेल. ज्याप्रमाणे सन स्पोर्ट्सचा कर्णधार त्यांनी सांगितलं होतं की दोन्ही गोलंदाज त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे आहेत. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, इथे मात्र बक्षिसांची परत एकदा लयलूट होते. मयूर फनसे
त्यांचा मित्र राहुल वाडकर. प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 50 रुपयाचं पारितोषिक आलंय कमिटीच्या वतीने. रोहित वाडकर सुनील वाडकरच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे मात्र त्या 101 रुपयासाठी प्रयत्न केला गेला. चेंडू हवेत उभा. इथे मात्र हात झाला विजय. तेहतीस धावा करायच्या आहेत. इथे होतं विकेटचं पतन. नजर लागली दादांच्या प्राइजची आणि मात्र मानस होता मनसुबा होता त्या प्राइजला षटकार खेळायचा, परंतु इथे मात्र चेंडू हवेत उभा राहिलाय आणि विकेटचं झालंय पतन. सुनील सारखा मोहरा टिपण्यात यशस्वी झाल्यात. कृष्णमाई 11चे धुरंधर. आता मात्र स्वतः संघ मालक विकास जाधव मॅन फ्रॉम परतवडी. कमळगड 11चा हा धुरंधर हुकमी यक्का डावखुरा फलंदाज आहे. त्याची ख्याती मित्रांनो नवी मुंबईमध्ये आहे. चांगल्या प्रकारचं अष्टपैलू व्यक्तिमत्व. वैभव स्वतः गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मित्रांनो आणि पहिल्या विकेटचं पतन झालं ना तदनंतर कॉन्फिडन्स हाई असणार आहे. विकास डान्सिंग ग्राउंड द विकेट. सुरेख फटका. प्रयत्नांची 100% दाद द्यावी लागेल. डेंजर डेंजर आहे डेंजर आणि का डेंजर झोन मध्ये फील्ड करायचा होता काय मित्रांनो. सुरक्षित एफर्ट मित्रांनो. थोडस नशिबाचा चौकार अडवला मित्रांनो. अडथळा आला आणि चेंडू अडला गेला. प्रयत्नांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय डेंजर साठी. मयूर फनसे यांच्याकडून या प्रयत्नांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक मित्रांनो. काय सुरेख झेपावला मित्रांनो. 100% दिले होते या चेंडूवरती. प्रमोद याने परत एकदा सरसावला होता. इथे काय होत आहे. दंडित केलं जात आहे पंचांकडून. खराब चेंडूचा इशारा. फिल्डिंगचा जरा बेताज बादशाह म्हटलं ना तर चिताची चपळाई सर जॅन्टी रोड दक्षिण आफ्रिकेचे आहेत त्यांना पाहिलं जातं मित्रांनो. फिल्डिंग म्हटलं तर एक चिता इंटरनॅशनल क्रिकेटचा जॅन्टी रोड त्यांचा प्रत्यय आला इथे थोडासा. इथे मात्र काय केलंय. सूर्य कसा लेग साईडला फटकवला चेंडू. या चेंडूवरती एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते ती 4 धावा धाव फलकावरती. काय सूर्य कसा अटेम्प्ट होता मित्रांनो. सूर्य कशी फिल्डिंग मित्रांनो. आपल्या 11 साठी संघासाठी असं लढावं लागतं झगडावं लागतं. धाव फलकावरती धावा कमी आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे गमवायला काही राहत नाही ना किशात त्यावेळेस मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. पूर्णपणे प्रयत्न केले जातात. इथे मात्र काय झालंय. राहुल नावाचं वादा क्रॅकिंग शॉट येतो मित्रांनो. राहुलच्या बॅट मधून आलेला एक खणखणीत षटकार विजया. एका गड्याच्या मोबदल्यात धावा झाल्या त्या 14. अजूनही मित्रांनो धावा जमवायच्या आहेत. इथून पुढे समीकरण थोडस हार्ड असेल कारण की आता मात्र विश्वास ठेवलाय. नजरा वळल्या गेल्यात. स्थिर झाल्यात नजरा ओमकार वाडकर याकडे. कारण की पश्चिम महाराष्ट्र लीग स्पर्धा झाली मुंबईला त्या स्पर्धेतील एका नवोदित सितारा मित्रांनो एक सुरेख असा गोलंदाज फिरकीचा जादूगर ज्याला संबोधलं जातं असा वैगाव गावचा ओमकार वाडकर मॅन फ्रॉम वैगाव. बोटाची जादूची कमाल मित्रांनो. काय सुरेख असे प्लॅनिंग आहेत मित्रांनो. पाहिलं थोडस चेक केला बॅटरला परत एकदा तोच अटेम्प्ट अटेम्प्ट केला. इथे मात्र काय होतंय चेंडू फील्ड झालाय. तत्पूर्वी एक धाव
इथे मात्र थोडासा नाराज आहे विकास. रडार मध्ये होता चेंडू आणि इथे फक्त फाईन लेगच्या डोक्यावरून खेळायचा होता फटका. थोडासा लेट झाला आणि मॅचची यश लागली. एकच धाव आली मित्रांनो. इथे मात्र गनिमी कावा केला जातोय मित्रांनो. ईट का जवाब पत्थर से रणनीती आखली जाते. डावपेच मनसुबे उधळून लावण्यात येत आहेत. काय सुरेख अशी स्पर्धा. एक सुरेख मेजवानी. वाई प्रीमियर लीग ग्रामीण धमाका मित्रांनो. 2025 पर्व 4 दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. अशी ही स्पर्धा बहुचर्चित स्पर्धा आपल्या भेटीला आले. पर्व 7वे आहे. संध्याकाळच्या सत्रात पहिला दिवस. इथे मात्र मंकड स्टाईलचा प्रयत्न. सारा अनिल कुंबळे स्टाईल आउट करायचा प्रयत्न होता. विकास आणि ओमकार वगैरे या सगळ्या सिनियर खेळाडूंची जर पाहिली ना तर खूप घट्ट अशी मैत्री आहे. इथे मात्र काय होतं. सुरेख चेंडू हाताळलाय. स्लोवर पद्धतीचा चेंडू वरती बोट फिरवली गेली. फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला ओळखलं जातं ओमकार वाडकर अंडर 18चा खेळाडू मित्रांनो आपल्या समोर आपलं खेळाचं प्रदर्शन करताना. इथे मात्र काय होतंय. कॅच होते की काय. चेंडू बऱ्याच काळ हवेत. चेंडू वरती नजर रोखल्या गेला. इथे मात्र काय होतंय. कॅच होते की काय. चेंडू बऱ्याच काळ हवेत. चेंडू वरती नजर रोखल्या इथे मात्र राहुल सारखा एक मोठा फलंदाज तंबूच्या आशयाला परततोय. ओंकार नावाचा जादू मित्रांनो पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मी म्हणतोय बोटावरती चेंडूवरती बोट फिरवणारा हा गोलंदाज आहे. बोटाची जादू आहे, कला आहे, क्षमता आहे. इथे मात्र चांगल्या चांगल्या फलंदाजाला पाणी पाजलं या गोलंदाजाने आणि त्याचा प्रत्यय याला राहुल सारखा एक चांगला विस्फोटक फलंदाज तंबूच्या आशयाला पाठवण्यात येत आहे. इथे मात्र काय होतं. बॅटची एज लागते, कड लागते. इथे नशिबाची साथ मिळते बॅटरला. स्वतः महेश आहे, संघमालक आहेत. नशीब त्यांच्या सोबत आहे मित्रांनो. दिवस त्यांचा आहे कदाचित. मगाशी पाहिलं मगाशी तर कॅश पकडत नव्हतं परंतु इथे आतापासून जणू काही त्यांचा दिवस स्टार्ट झालाय. बॅटची कड लागली आणि का झेल सुटला गेला रक्षकाकडून. इथून पुढे संधीचं सोनं करावं लागेल. संधी प्रत्येकाला येत असते मित्रांनो. फक्त त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि आता विकास एक सेट बॅट्समन तर ठोकून आहे अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. थोडं विकासला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं राहील कारण अनुभव असा चांगला आहे विकासकडे. आणि समोर ओंकार सारखा गोलंदाज फसवा गोलंदाज आहे. सन्मान दिलाय परत पाठवतोय. महेशाला सेफ झोन मध्ये सुरक्षित ठिकाणी पोहोचतोय. सुरक्षित ठिकाणी पोहोचला नाही ना तर इथे ठिकाण्यावर लावण्यात येईल मित्रांनो. कारण स्पर्धा तशी आहे. वाई प्रीमियर लीग म्हटलं ना मित्रांनो की स्पर्धा त्या ताकदीची आहे, त्या उंचीची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये खूप सारे असे लढवय्ये मावळे पाहायला मिळतात मित्रांनो आणि नवीन खेळाडू घडतायत. इथे मात्र काय होतंय. आता परत एकदा कड लागली बॅटची एज. इथे मात्र कड वरती नशीब अवलंबून आहे आणि अवलंबून राहावं लागतंय. बाईच्या स्वरूपात परत एक धाव येते. जाऊया धाव फलकावरती. 17 धावा ऑन द स्कोर बोर्ड. ओव्हर समाप्त होते. ओमकारची ओव्हर संपते मित्रांनो. एक सुरेख अशी गोलंदाजी केली ओमकार याने. जवळ फक्त 3च धावा दिल्यात ओमकार याने. वेल डन ओमकार. काय अजूनही 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो जेवढ्या कमी धावा तेवढ्या मॅचेस टफ होतात. मॅच अडकतात, मॅच अडचणीत येते. हलक्यात घ्यायचं नाहीये मित्रांनो. हे क्रिकेट आहे. रंग बदलणारा सरडा का म्हटलं जातं क्रिकेटला हे तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांना खेळाडूंना चांगलं माहिती आहे. आता आलाय तो नवखा गोलंदाज ऋषी जाधव. मॅन फ्रॉम बलकवडी गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू. राईट मोर द मारा विकासला. डान्सिंग ग्राउंड विकेट. सुरेख फटका खेळलाय.
जणू काही धनुष्य बाणातून बाण निघावा तसा फटका. इथे मात्र प्रयत्न सक्सेसफुल होत आहेत. अपील केली जाते. अपील फेटाळून लावले. सुरक्षित जागेत पोहोचते. आता मात्र इथे लढाई रंगले. दोन संघ मालक आहेत. आपल्या संघाचा विजय त्यांच्यासाठी लाख मोलाचा असणार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कारण मित्रांनो आपल्या प्रीमियर लीग मध्ये ना तुम्हाला चान्स आहेत. एक 3 ते 4 चान्स आहेत. त्यातून तुम्हाला मॅचेस जिंकायच्या आहेत. दुसऱ्यावरती अवलंबून राहायचं नाहीये. त्याआधी विजय संपादित करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तसा खेळ करावा लागेल. भारदार खेळ करावा लागेल. विकेटचा डान्स कायम आहे. डान्सिंग ऑन द ग्राउंड, डान्सिंग ऑन द विकेट. मित्रांनो थोडासा नाराज झालाय. फटका खेळायचा होता. जागेवरून फटका खेळला असता तर नक्कीच या मोठ्या फटक्यावरती धावा आल्या असत्या. स्वतःला चूक कळली परंतु लेट झालंय. एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. एकाच नदीच्या पात्राच्या बाजूच्या दोन्ही गावा बाजूला आहेत. संघ मालक बाजूबाजूच्या आहेत. कमळगड 11 एक साईडला कृष्णामाई 11 रमेश दादांच्या मालकीचा संघ. इथे परत एकदा फटका सजवला गेलाय. इथे काय होतंय? नैसर्गिक अडथळा आहे. इथे नशिबाचा कौल विरुद्ध लागला जातोय. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झाला कारण मैदान तसं आहे आपलं. जरी 360 मैदान असेल तरी अडथळे आहेत मित्रांनो. अडथळ्यातूनच मार्ग काढायचे असतात. त्याशिवाय तुम्हाला तुमच्या विजयाची किंमत कळणार नाही. तुमच्या मॅचची किंमत कळणार नाही. मित्रांनो मेहनत तर करावीच लागणार. कोणतंही क्षेत्र असो मेहनतीशिवाय पर्याय नाही. आणि तुमची मेहनत जर प्रामाणिक असेल ना तर त्या कष्टाला आल्याशिवाय पर्याय नाही. कष्ट मिळणारच तुम्हाला. यशाशिवाय पर्याय नाही. परत एकदा फटका सजवलाय. पाहूया फटक्यावरती काय होतंय. आणि काही इथे दुसरीचा प्रयत्न केला जातोय. विकासचं लक्ष नव्हता. महेशने बोलवलं होतं, कॉल केला होता परंतु विकास थोडासा थकला असणार आहे. स्ट्राईकचा बॅट्समन आहे. संध्याकाळच्या सत्रातील सामने आहे तर महेशने परत पाठवलं विकासला. विकासचं देखील लक्ष नव्हतं. आणि इथे मात्र आता काय झालंय जाऊया धाव फलकावरती. धावा झाल्यात 22 मित्रांनो. या जगात कोणावर विश्वास ठेवू नका मित्रांनो. स्वतःवर जर आत्मविश्वास असेल ना तर इथं कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. ओळखायचं आहे स्वतःला. स्वतःच्या आतमधला खेळ, स्वतःच्या आतमधला क्रिकेट मित्रांनो बाहेर काढायचा आहे. मॅच शेवटपर्यंत मित्रांनो. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाके नाही तोपर्यंत कोणीच भाकीत करू शकत नाहीये. इथे पहा काय होतंय. आता मात्र परत एकदा पंचांचे हात झालेत समांतर. धावा आल्यात अवांतर. निर्धाव प्रकारचा चेंडू. आता मात्र थोडासा प्रेशर बिल्डअप दिसताना ऋषीवरती. तुमच्या खिशात ऑलरेडी कमवायला काही नाहीये. धावा कमी आहे धावफलकावरती. आणि अशा प्रकारचा खेळ आपल्याला शोभा देत नाहीये. नक्कीच कर्णधार नाराज असतील. व्हाईस कॅप्टन नाराज असतील मित्रांनो. संघ मालकाच्या काळजाचा ठोका चुकवणारा मित्रांनो हा सामना. आपटी चेंडू खूपच आपटलाय. चेंडू इथं दंडित केलं जात आहे. परत एकदा खराब चेंडूचा इशारा. आता मात्र सूर कुठेतरी गमावलाय. कोण कोणावरती हा व्ह्यू होत आहे. पंचांनी दंडित केलाय. धावा अवांतर येऊ लागल्यात. थेंबे थेंबे तळे साचे. इथे मात्र काय होतंय. अवांतर धाव संख्येत हळूहळू हळूहळू विजयाच्या समीप चाललाय संघ. कमबॅक करावी लागेल. 25 ऑन द स्कोर बोर्ड मित्रांनो. इथे मात्र विजयाच्या जवळ जायचं असेल तर तुम्हाला थोडीशी चेंगूस मारवाडी टाईपची गोलंदाजी करावी लागेल मित्रांनो. कंजूस मारवाडी ज्याला म्हणतो आपण. इथे मात्र समाचार घेतलाय. लेग साईडला भिरकावून दिलाय. फटका खेळलाय. केट्स पॉइंटच्या दिशेला मित्रांनो आग लावले. या फलंदाजाची दाद द्यावी लागेल. कौतुक करावं लागेल. मस्तक पे दस्तक देत चेंडू चाललाय सीमारेषा पार. विकासला तुम्ही मित्रांनो ना आपटी चेंडू टाकू शकत नाहीये. विकासच्या जर चेस लेवलला चेंडू टाकला मित्रांनो तर तुम्हाला त्याचा मोबदला खामयाजा भोगावा लागणार. 6 धावांसाठी फटका खेळलाय. आता मात्र उसळी मारले धावसंख्येनी. 31 धावा धाव फलकावरती. पूर्णतः हावी झालाय कमळगड फायटर्स. कृष्णामाई संघाचा विचार केला तर चांगल्या खेळाडूंचा भरणा. इथे मात्र एकटा हा संघ मालक हावी झालाय कमळगड फायटरचा.
सन्मान दिलाय. सुरेख असा ऑफसाईडला नेत्र दीपक फटका खेळला गेला. इतर रस कोण जिंकते आणि का मॅच सोडून दिले. कृष्णमाई गिलवान आणि का बॅड लक का कृष्णमाई लवान विजयी संघाचा हार्दिक हार्दिक असं कौतुक. आणि का नेक्स्ट मॅच साठी देऊया शुभेच्छा. जवळ जवळ विजयश्री खेचून आणला. दोन्ही संघ मालक आपल्या गदाधारी गदा घेऊन तंबूच्या आश्रयाला येतात. मित्रांनो विजयश्री खांद्यावरती घेऊन येत आहेत डगाऊटच्या दिशेला. ज्याप्रमाणे खेळ